काशी नरेश, आपण महाराज आहात. फार लवकर क्रोधित होता आपण. आमच्यावर विश्वास ठेवा. आपलं सिद्धी कवच आम्ही काहीही करून शोधून आपल्याला परत करू. परंतु ईश्वरा करता आपण त्या सिद्धी कवचासाठी आमच्या इंदुताईच्या विवाहामध्ये काही व्यवधान निर्माण करू नका. ए मुली, अगं ए मुली, मी महाराज गंगाधरराव नाहीये, मी त्यांचा मंत्री आहे रघुराज सिंग. थांब थांब. श्रीमानजी, हे कुठं ठेवायचं? जा बाहेर जाऊन ठेव. मोरोपंत, आपण इथे बसले आहात आणि श्रीमंत सरकार वरपक्षाला निमंत्रण पत्रिका देऊन अजूनही आलेले नाहीत. जी वहिनी साहेब, मी पण त्यांच्याच प्रतीक्षेत आहे. श्रीमंत सरकार, सर्व क्षेमकुशल हो आहे ना? मोरोपंत, निमंत्रण पत्रिकेचा काशी नरेशाने स्वीकार केला आहे. मग हे थाळे? वहिनी साहेब, रिकामे थाळे कधी परत केले जात नाही. श्रीमंत सरकार, मग हे इतकं? मोरोपंत, जर आम्हाला हे माहित असतं की काशी नरेशांचे गंगाधररावांशी काही संबंध आहेत तर आम्ही आम्हाला वाटतंय की अवश्य गंगाधररावाने काही अशिष्ट वर्तन केलं असेल. नाही वहिनी साहेब, तो या प्रथेसाठी पण उपस्थित नव्हता, परंतु त्याच्या अशुभ छायेने काशी नरेशांना नक्कीच जखडलंय. जर ते नव्हतेच तिथे तर? वहिनी साहेब, काशी नरेश तोपर्यंत इथे येणार नाहीत जोपर्यंत त्यांचे परम मित्र झाशी नरेश, महाराज गंगाधरराव शिकार, धृत किंवा त्याहीपेक्षा महत्वपूर्ण कार्य करून परत येत नाहीत. भले भले विवाहाचा शुभमुहूर्त टळू देत. याला काही अर्थ आहे का? जर लग्नाच्या कुठल्याही रिवाजात ते उपस्थितच राहिले नव्हते तरी सुद्धा त्यांची वाट पाहणं चालू आहे. आपण काय करू शकतो? महाराज, सनेवादक आणि ढोल ताशेवाले आलेत. हो, त्यांना जाऊन सांगा की सनई वादनास प्रारंभ करावा. जी. ही झांसीची होणारी भावी मल्लिका आहे. बाई एखाद्या बादशाच्या संगतीत आल्यानंतर मल्लिका बनायचं ते ख्वाब बघणार नाही हे नामुमकिन आहे. एखाद्या शहंशाच्या मिठीमध्ये एक रात्र घालवणारी दासी पण त्या रात्रीची मल्लिका असते. या देहावर तवायफ हा शब्द खिळ्याप्रमाणे ठोकलेला आहे. तेव्हा मग तुला कोणी का बक्षेल? उस्तादजी, आता आपण जावे. आमच्याच्याने तालीम नाही होणार.
आमच्यावर खफा झाला आहात? जर चांदला हे कळलं असतं की कुणास ठाऊक कधीपासून एक चकोर त्याच्यावर प्रेम करत आहे, तर यकीनन चांद तिच्या मिठीत असता. ते खत, ते तर मी महाराज गंगाधररावांना. जर चांदला हे कळलं असतं की कुणास ठाऊक कधीपासून एक चकोर त्याच्यावर प्रेम करत आहे, तर यकीनन चांद तिच्या मिठीत असता. हे खत मोतीबाई, मोहब्बतीच्या साखरेत घोळवलेलं हे खत जर खरंच गंगाधररावांना मिळालं असतं, तर यकीनन गंगाधरराव पंख लावून उडून आले असते आणि या हसीन बाहुपाशात असते. ते आले असते किंवा नसते तो माझा प्रश्न आहे. बरं, आपण आम्हाला हे सांगाल का की हे खत आपल्याला कसं मिळालं? मोतीबाई, हा झाशीचा महाल आहे. गंगाधररावांच्या गैरमौजूदगीमध्ये हवा देखील भोपटकर आणि नरसिंगरावांच्या परवानगीशिवाय बाहेर नाही जाऊ शकत. त्यात हे तर एक खत आहे. पण हे खत तर मी कासिदाकडून पाठवलं होतं, मग त्यांना कसं मिळालं हे खत? आता नव्यानेच आलीयस ना? तुला नाही ठाऊक दरबारी राजकारण काय असतं ते. नाहीतर ही गलती नसती केलीस. आणि अजून एक खत पाठवून तर पहा. आता मी कुठलंही खत पाठवणार नाही आणि ते येतील. कळलं तुम्हाला? येतील, जरूर येतील. पण एकटे नाहीत, दुल्हनच्या डोली सोबत. आणि ती दुल्हन असेल मणिकर्णिका. तू तर तिची तस्वीर पाहिली आहेस ना? ऐकलंय इतकी हसीन आहे की जणू परवरदिगारनी हिरे पिसून तिची रचना केली आहे. असेल. आणि तुम्हाला काय वाटतं, हे सगळं ऐकून मी जळत राहील? भले जाहीर नको करूस, लेकिन मी तर तुझ्या दिलाची हालत पूर्णपणे ओळखून आहे. मी तर तुला इतकंच सांगायला आले होते की ती तस्वीर तात्या दीक्षित आणि भोपटकर गंगाधररावांकडे घेऊनही गेलेत. जाऊ देत. आणि माझ्यासाठी एवढं परेशान व्हायची जरूरत नाही. जे माझं आहे ते माझंच राहणार आहे, कारण की मला माझं मिळवता येतं. पाहूया, हात कंगन को आरसी क्या. यावे भोपटकरजी. हे प्रभो, आमची लाज राखावी. हे चित्र पाहिल्यावर महाराजांनी होकार द्यावा. जर माझ्या प्यारमध्ये एवढी ताकद असेल तर ऐ खुदा, ज्या प्रकारे त्या लोकांनी माझं खत जाण्यापासून रोखलं, त्याच प्रकारे महाराजांना मणिकर्णिकेची तस्वीर दाखवण्याचा मोकाच ना मिळो त्या लोकांना. भोपटकरजी, आतापर्यंत जे काही झालं त्याला आपण साक्ष होता. कधी कुंडली हरवते, तर कधी बदलली जाते. कधी कुठल्या भलत्याच मुलीला आपण मणिकर्णिका आहे असं मानतो.
मूर्ख, दृष्टीहीन, दिसत नाही का तुला? शांत व्हा भोपटकरजी, शांत व्हा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच. अहो तात्याजी, ह्या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे? एखाद्या चित्रकाराला गाठावं लागेल आपल्याला. माननीय शामरावजींनी तुमची मुलगी इंदू हिच्या बरोबरच्या विवाहास नकार दिलाय. त्याचं कारण मनोबाई आहे. जेव्हापासून आमच्या महालात आलीये कधी आमच्या नियमांचं पालन केलं नाही हिने. आजी साहेब बरोबर सांगत होत्या, तुझी सावली पण आमच्यासाठी अपशकुनी आहे. ते कवच सापडणं अति आवश्यक आहे, नाहीतर हे प्रकरण खूपच वाढेल. ईश्वराचे लाख लाख आभार. यावेळेस तुझ्या विवाहासमयी कसलंही विघ्न उत्पन्न नाही झालं. जर तसं झालं असतं तर आम्ही जिवंत राहू शकलो नसतो. आम्हाला ताबडतोब ते कवच हवंय, नाहीतर ही वरात परत निघून जाईल. मनु, तू असं का केलंस? दुसऱ्यांना पण तुझ्याचमुळे. इंदुताई, अरे देवा, आमच्या मनुताईला काय झालं? अगं मिळेल मनुताई, रडू नकोस. अरे देवा, कवच आम्हाला शोधून दे ना. मी पुन्हा एकदा झाशी नरेश यांच्या कक्षामध्ये जाते. अगं थांब मनुताई, नको जाऊस ग. पकडला तर खूप मारतील. याला विचार. ए खा ना, तुझ्यासाठी भोजन आणलंय. ते सिद्धी कवच शोधून आणलं तर आणखी खायला देईन. अरे देवा, वाडगा खाली पडला. मी जाणारच आणि झाशी नरेशांना. अगं मनुताई थांब ना, वाडगा खाली पडलाय. तुमचं हसणं तुमच्या पाशीच ठेवा. पहाच तुम्ही, हा संबंध जुळणारच नाही. असं तर तू पण माझ्यासारखा झाशीला वारस द्यायचा ख्वाब बघतेस? आपण दोघांना इथं पाहून आश्चर्य वाटलं. महाराज, आपल्याला भेटावंसं वाटलं इतकंच. नाही भोपटकरजी, आपणासारखी व्यक्ती विनाकारण इतकी दूरची यात्रा करणार नाही. महाराज, आपल्यापासून काय लपवणार? आपण तर उडणाऱ्या पक्ष्याचेही पंख मोजता. खरंच सांगतो, एक शुभ समाचार घेऊन आलो आहोत आपणासाठी. बोला ना मग. महाराज, ज्या मुलीची कुंडली आम्ही दाखवली होती आपणास, ती मणिकर्णिका आम्हाला मिळाली आहे. मनुताई, मनुताई. नाही प्राची, भले काही हो, नाहीतर इंदुताईच्या विवाहामध्ये पुन्हा काही व्यवधान. नाही नाही, आता मी तसं नाही होऊ देणार. हे आपण काय सांगताय तात्याजी? इथे आम्ही आमच्या मित्राच्या मुलाच्या विवाहात सामील व्हायला आलो आहोत आणि आपण आमच्या विवाहासाठी एवढे उत्तेजित होऊन इथं काय आलाय? क्षमा असावी महाराज. आमच्या तात्याजींच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही त्या मुलीला शोधून तिचं चित्र तयार करून घेऊ शकलो. आपण कृपा करून त्या चित्रावर नजर टाकावी.
भोजन दिलं होतं? अगं विचार तर करू देत. लवकर हे परत करायला हवं. कसं करू? चल ये. आपण सुद्धा भोपटकरजी आमच्या विवाहासाठी इतके उतावीळ झाला. आता आता चित्र काय पाहायचं? ते चित्र आम्ही इथं आणलंय महाराज. कुठे? यावं महाराज. गम पनी सा रे गा